करता नाही येणार म्हटलं. कॅमेरा चालू नाही करता येणार. कॅमेरा नाही करता येणार चालू, पण ते सरांना ते चालत नाही खरं. पण त्यांना पहिलेच फोन करून सांगितलं. तर ऐकताय सर सगळं. आले. सर सर म्हणे आलेले आहे. सर आलेले आहेत. ओके ओके. Okay, hello गुड everyone. इव्हनिंग सर. Welcome back to Ahilya Utsav. How are you all? फाईन आय सर. एम फाईन सर. Okay, गुड इव्हनिंग I'm सर. very happy. Yes, good evening. And ग्रेट very सर. happy to know that you guys have finally unmuted by your own without waiting for me. See, I'm always here. मी जॉईन करतो, मीच लॉग इन करतोय. सो आय एम ऑलवेज देअर, बट आय ऑलवेज वेट फॉर somebody to strike the conversation. And today was the day when Pallavi initiated, I guess. येस. Pallavi started the conversation. येस. Because see, this is the only purpose. When you strike yourself, why not to unmute and start speaking? It's open platform for all. And this was a valid discussion. हे तुमच्यामध्ये झालं पाहिजे. It shows your eagerness to learn, eagerness to develop, and to excel in your own level. Very nice. I appreciate. Thank you, Pallavi, for taking the charge. थँक्यू सर. Yes, and accompanying by Swati, then again Pooja, then Agam Uttha. Very nice. It was very nice. बाकीच्यांनी पण वाट बघायची नाहीये नेक्स्ट टाइम. सी तसंही महिलांसाठी आहे, त्यामुळे मला असं विशेष सांगावं नाही लागलं पाहिजे की तुम्ही बोलू नका. तुम्हाला एकदा संधी मिळाली की तुम्ही बोलायला सुरुवात करता, राईट? येस. परंतु तेच. आपल्या क्लासमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, खूप पॅसिव्हली आतापर्यंत रिॲक्ट होत होतं. अँड आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही स्वतःहून अनम्यूट करताय. अँड नेक्स्ट टाइम आय वॉन्ट यू गाईज टू स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश. दॅट वुड बी व्हेरी अप्रिशिएटिंग थिंग फॉर मी. ओके After सर. all, it's English learning platform. So whatever you spoke, Pallavi or Swati, you guys, even Mutha, so you Yes, should communicate in English because somebody would be there to look after, to listen, and you could correct yourself. Okay. येस सर. येस सर. Very nice. Thank you once again. And let's continue. Even I know what you are talking about. That new topic should be there. Absolutely. But my purpose is what? When your basics are, fundamentals are very strong, then next topics will not take much time. ओके. ओके. कारण येस. बेसिक्स मध्ये बऱ्याच वेळा काय होतं, कॉम्प्रोमाइज केलं जातं. आणि स्पोकन इंग्लिश मध्ये देर इज नो कॉम्प्रोमाइज फॉर बेसिक्स. बिकॉज ए पासून झेड पर्यंत सगळं तुम्हाला ऍट अ टाइम लागणार आहे. तो जो येस. बेस जो आहे ना आपला, तो खूप फंडामेंटली स्ट्रॉंग पाहिजे. आणि जसं तू नंतर सांगितलं की पल्लवीनी, की मला हा. ना तो विदाउट वर्बचं वाक्य बनवताना प्रॉब्लेम येतो, सुचत नाही. सर मी नाही सांगितलं. हा जे काय सर मी मुथानी सांगितलं. मुथा मुथा, ओके, हा. कडुता मुथा, आय गेस. राईट, हा राईट. अजून बाकीच्यांनी मुलांची. म्यूट करा प्लीज. कविता बडवे, माईक तुमचा अनम्यूट आहे. माईक ज्यावेळेस बोलायचं त्याच वेळेस अनम्यूट करा प्लीज. हा, म्हणजे बॅकग्राऊंडचा आवाज येणार नाही कोणाला. ओके. आणि कीप युअर कॅमेरा ऑन. कविता बडवे, प्रतीक्षा, ज्योती तोडमल, कॅमेरा ऑन ठेवत चला प्लीज. ओके. तर सांगायचं तात्पर्य हे होतं की तुम्हाला जो काही प्रॉब्लेम येतो ही चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावरच सोल्युशन मिळणार आहे ना. आफ्टर ऑल इट्स अ ग्रुप स्टडी. व्हेरी नाईस. तसं स्वातीने खूप छान सांगितलं की ऍडजेक्टिव्ह वापरून आपण ते वाक्य कंटिन्यू करू शकतो, नाउन्स ऍड करू शकतो. आणि सुरुवातीच्या काही सेशन्स मध्ये आपण ते डिटेल घेतलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. Chalo, very nice. And now your waiting of the new topic will surely over. Today I had already decided. Even last week we were about to start it, but आपले जे पार्टिसिपंट्स इतके ऍक्टिव्ह आहेत, जसे की स्वाती आहे आणि अजून एक कोणतरी होते मागच्या वेळेस, तर त्यांचे सेंटेन्सेस एक्झाम्पल्स चेक करणं ही माझं तेवढंच प्रायमरी मोठं असतो. आणि त्यांच्या एक्झाम्पल्स बाकीच्यांनाही कळतं की अच्छा हे एक्झाम्पल केलेत. ज्यांनी केले नाही ऍटलिस्ट त्यांना ऐकायला तरी मिळतील. ओके. कारण हा क्लास असा नाहीच आहे की तुम्हाला सगळं एकदम लगेच सांगणार आहे मी. त्याचं कारण काय आहे की स्पोकन इंग्लिशला ना प्रॅक्टिस शिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. तर तुम्ही थोडं येत असेल तुम्हाला, आय अंडरस्टूड, बट आय वॉन्ट इट टू बी परफेक्ट. परफेक्शन असेल ना तरच पुढे वापरण्यात मजा आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, क्लास करतो आणि मग प्रॅक्टिस होत नाही, मग परत जैसे थे. असं होतं ऍक्च्युली. माझ्या पेड बॅचेस पण असतात. तर मुलं क्लास करतात पण तू प्रॅक्टिसला टच नाही, म्हणून मी त्यांना 1 वर्ष, पेड बॅच असून पण 2च महिन्याची पेड बॅच असते आपली, त्याला मी 1 वर्ष त्यांना व्हॅलिडिटी दिलेली आहे. ते परत लाईव्ह बॅच ते 4 वेळेस रिपीट करू शकतील विदाउट पेइंग एक्स्ट्रा सिंगल रुपी. त्याचं कारणच एवढं आहे की रिझल्ट मॅटर्स. आणि त्याच्यामुळे आपला क्लास पण 1 वर्ष आपण का ठेवलेला आहे,
रोज घेऊन तो संपवला असता मी महिन्या 2 महिन्यातच. दॅट्स नॉट अ बिग डील फॉर मी. बट व्हॉट अबाउट रिझल्ट? तुम्हाला तसंही एवढा वेळ नसतो. क्लास तर करून घेताल तुम्ही, पण प्रॅक्टिस नाही केली तर परत तेच होणार आहे. आलं लक्षात? म्हणून आपण प्रत्येक वीक नंतर एक एक आपण टाइम घेतलेला आहे तो. दर आठवड्याला एक सेशन आपण घेतोय. त्याचं कारणच ते आहे की सायकोलॉजिकली हे बरोबर आहे की तुम्हाला वर्षभर सहज तुमच्या सोयीनुसार 2 दिवस प्रॅक्टिस नाही झाली, ठीक आहे, हरकत नाही. परत 2 दिवस आहेत. 3 दिवस नाही झाली, बरं ऍटलीस्ट सॅटर्डेला तरी तुम्हाला आठवलं, अरे उद्या तर क्लास आहे. बऱ्याच जणांचं तसंच होत असणार आहे ऍक्च्युली, की ऍटलीस्ट मंडेला क्लास आहे सर विचारतील, आठवडाभर जरी असलं तरी आपण काही करत नाही, मग ऍटलीस्ट सॅटर्डे संडेला तरी करावं काहीतरी. त्याचा सगळ्यांचा विचार करून, सारासार विचार करून मी हे ठरवलेलं आहे. कारण मी 13 वर्ष झाले स्पोकन इंग्लिश शिकवतोय. 10,000च्या वर विद्यार्थी झालेत. पण कुठेतरी अशी एक मनात हे असते की नाही यार, 100% रेशो जो यायला पाहिजे बोलणाऱ्यांचा तो नाही येत. हार्डली मी सांगू का, 50 to 60% स्टुडंट्स आर स्टील स्पीकिंग वेल. रिमेनिंग 40% आर स्टील फाइंडिंग डिफिकल्ट. आणि त्याचं एकच कारण आहे की मला शिकवता येत नाही असं अजिबात नाहीये, नाही तर 13 वर्ष मी क्लासेस घेऊ शकलो नसतो. परंतु तुमच्याकडून काय होतं की प्रॅक्टिसला वेळ दिला जात नाही, आणि म्हणून आपण ऑफलाईन क्लासला पण लाईफ टाईम मेंबरशिप असते. तुम्ही एकदा क्लास केला तर तुम्ही परत कधीही रिपीट करू शकता. तर ह्या सगळ्यांचा विचार करून अहिल्या उत्सव जो ठरवला उपक्रम करायचा, त्याचा सुरुवातीला आमची टीमची बरीच चर्चा झाली. सर वर्षभर कसं शक्य आहे तुम्हाला? तुम्ही प्रॉब्लेम येईल, तुम्हाला तेवढं जमणार नाही वेळ. लेट द बॉल रोलिंग, आधी उडी मारू मग बघूया. जिथून असेल तिथून तर घेता येईल ना ऑनलाईन, काहीतरी त्याला ऑप्शन आहेच. आणि जर नाहीच झालं तर एखादा आपण मंडेच्या ऐवजी संडेला घेऊ शकतो, किंवा नेक्स्ट डेला घेऊ, असं काहीतरी तो कोटा करून भरून काढू शकतो आपण. बरोबर ना? तर 52 सेशन्स आपले होणार आहेत. आणि आय एम कमिटेड, यू शुड ऑल्सो बी विथ द सेम कमिटमेंट. आणि मग तो कोर्स आपला छान पुढे जाईल. ठीक आहे. तर ज्याला असं वाटत असेल की सर थोडं स्लो होतंय, तर इट्स ओके. स्लो बट स्टेडी विन्स द रेस ऑलवेज. ओके, ऑलवेज म्हटले बरं का मी, नुसतं विन्स द रेस नाहीये, ते नेहमीच आहे. त्यामुळे आपल्याला स्लो आणि स्टेडीली जाऊया. डाऊट्स नसले तरच पुढे जाता येईल. आणि आपल्याला गती सॉरी. अपेक्षित नाहीये, दर्दी पाहिजेत. ओके. सॉरी सर, मला एक डाऊट होता सर, की हा, बोला. ते सेंटेन्स आम्ही करतो ना, तर त्याच्यामध्ये असं म्हणजे वाक्य क्लिअर मिनिंग निघतंय की नाही ते चेक करायचं, म्हणजे ते ऍक्च्युली आपली रिव्हिजन होत नाही ना पूर्ण सांगा क्लास. सांगा सांगा, त्याच्यासाठीच तर मी सांगतोय ना, सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर करूनच पुढे जायचे. टॉपिक शिकवणे खूप 15-20 मिनिटाचं काम असतं. एक्सप्लेनेशन आणि त्याला एलॅबोरेशनला जास्त महत्व आहे स्पोकन इंग्लिश मध्ये. येस, सांगा मुथा, बोला काय डाऊट आहे. ऍक्च्युली सर लाईट नाही ना, त्याच्यामुळे मला ते एक्सप्लेन दिसत नाहीये. काही हरकत नाही, एक काम करा, तुम्ही लाईट येऊ दे, तोपर्यंत आपण पुढचं टॉपिक घेऊया, चालेल? ओके सर, थँक्यू. ओके, डोंट वरी. आणि कधी डाऊट असलं तरी तुम्ही फोन करत जा, असं काही नाही की फक्त मंडेलाच बोलायचंय. आय एम अवेलेबल ऑन कॉल, डोंट वरी. ओके, आय एम नॉट दॅट बिझी. म्हणजे कधी मला कॉल करा, जर नाही रिसिव्ह झालं तर आय विल कॉल बॅक, किंवा व्हॉट्सअपला मी बोलू शकतो ऍटलिस्ट. काही ना काही ते तुमचे डाऊट्स डोक्यात नाही ठेवायचे आठवडाभर. ओके, एक तर क्लासमध्येच विचारा सगळे. परंतु असं वाटलं की सर प्रॅक्टिस करते आणि हा खूप मला समजतच नाहीये काय होतंय, मग तो पूर्ण आठवडा वेस्ट जाईल तुमचा. त्यापेक्षा ओके. कॉल करा, मेसेज करा, मी नाही तर माझे असिस्टंट आहेत, टीचर्स आहेत, ते बोलतील. ओके. ओके सर, थँक्यू सर. फील फ्री टू कॉल, बिकॉज इट्स लाईक यू कॅन से फॉर ऑल ओनली, तुमच्यासाठीच आहे. चालेल, थँक्यू सर. थँक्यू सो मच, सो काइंड ऑफ यू. चलो, सो लेट्स कंटिन्यू विथ दी टॉपिक. आणि आतापर्यंत जे आपण घेतले ते सगळे विदाउट मेन वर्बचे ऍक्टिव्हिटीज घेतले, राईट? आता आपण जाणार आहोत ऍक्च्युली जो बेस आहे टेन्सचा. जसं आता मगाशी बोलणं गेलं की वर्ब्स लगेच आठवतात, वर्ब्स घेतले की सोपं जातं. बरोबर आहे, सर इट्स नो डाऊट. पण वर्बला काही नियम चेंज होतात ना. ओके. जो आपण विदाउट वर्बचा टॉपिक पाहिला तो फक्त 3च ठिकाणी वापरला जातो: सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. बाकी ठिकाणी तो टॉपिक येतच नाही. कंटिन्युअस मध्ये तसं चालत नाही, परफेक्ट मध्ये चालत नाही, परफेक्ट कंटिन्युअस मध्ये चालत नाही. तर टोटल 12 टेन्सेस आहेत. 12 मधले आपण पहिले 3 पाहिले. ओके, त्याच्यामध्ये विथ डिटेल एक्सप्लेनेशन एक्झाम्पल्स आपण पाहिलेत. आता काही कन्सेप्ट त्याला परत क्लिअर करायची गरज नाहीये. पण मग आता कन्सेप्ट काय आहे? त्याच 3 टेन्सवर आपण जाणार आहे पार्ट 2 मध्ये. पहिला येस सर. पार्ट 1 होता, तो होता विथ हेल्पिंग वर्ब. ओके, विदाउट मेन वर्ब. त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट मध्ये आपण पाहिलं होतं एमिज आर प्लस ऑब्जेक्ट मध्ये नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह. सिंपल पास्ट मध्ये पण पाहिलं आपण वॉज वर प्लस
ऍडजेक्टिव्ह ऑर नाउन. अँड लास्ट वन विल बी आपण घेतला होता सिम्पल फ्युचर मध्ये विदाउट मेन वर्ब मध्ये, आणि प्लस ऑब्जेक्ट मध्ये ऍडजेक्टिव्ह अँड नाउन्स. ओके, मग हा क्लिअर झाला टॉपिक. याच्यात वर्ब घ्यायचंच नाहीये ज्यावेळेस सिम्पल कॅटेगरी मध्ये आपण बोलणार आहे. मग फॉर एक्झाम्पल आय एम स्मार्ट टीचर, आता ह्याच्यामध्ये वर्ब नाहीये, मग ह्याच्याच पास्ट टेन्स मध्ये काय होईल, आय वॉज स्मार्ट टीचर. अँड फ्युचर मध्ये काय होईल, आय विल बी स्मार्ट टीचर. क्लिअर? येस सर. येस. आता याचे क्वेश्चन्स पाहिले होते का आपण? क्वेश्चन्स आन्सर्स केलेत का आपण, सांगा. येस सर. ओके, येस सर. आता हे जे मी स्टेटमेंट सांगितलं आय एम स्मार्ट टीचर, याचा क्वेश्चन कसा होईल? मला विचारायचंय तुम्हाला, क्वेश्चन विचारा बरं. एम आय स्मार्ट टीचर? नाही, वाय एम आय स्मार्ट टीचर? नो, तुम्हाला मला विचारायचंय हा क्वेश्चन. आर यू स्मार्ट टीचर? अरे स्मार्ट ऍब्सोल्युटली ते आन्सर होईल येस आय एम स्मार्ट टीचर. येस टीचर. आलं लक्षात? म्हणजे आन्सर माहिती आहे. आता क्वेश्चन काय असेल तर बेसिकली क्वेश्चननी सुरुवात होते ना कन्व्हर्सेशनची. मी विचारेल, स्वाती आर यू स्मार्ट टीचर? येस, आय एम स्मार्ट टीचर. येस आय एम स्मार्ट टीचर. आता त्याच्या पुढचा क्वेश्चन काय, हाऊ आर यू स्मार्ट टीचर, कॅन यू प्रूव्ह मी? तू कशी स्मार्ट टीचर, तुम्हाला प्रूव्ह करू शकते का? आता इथे कॉम्बिनेशन केलं की नाही आपण? आणि लक्षात, मग हे सुचण्यासाठी आपल्याला ते बेसिक्सची गरज असते. हाऊ हा शब्द तिथे आपल्याला आठवतो, पण हाऊ आर यू स्मार्ट टीचर, कॅन यू प्लीज एलॅबोरेट, कॅन यू प्लीज एक्सप्लेन, वुड यू प्लीज प्रूव्ह युअर सेल्फ. मग हेच आपल्याला पुढे पुढे वापरायचं. आता ह्याला आपण नुसतं विदाउट वर्ब नाही घेतलं पहिलं वाक्य, WH क्वेश्चन घेतला, पण पुढे आपण हेल्पिंग वर्ब म्हणजेच मॉडेल ऑक्झिलरी वापरले, कॅन, कुड. मग प्रूव्ह तिथे परत वर्ब आला. आलं ओके. लक्षात? मग हेच कॉम्बिनेशन करताना गोंधळ ना हो म्हणून आपण सुरुवातीला स्लो आणि समजून घेऊन प्रॅक्टिस करून जातोय. आले लक्षात? ज्यांनी सुरुवातीची प्रॅक्टिस नसेल केली त्यांना अजूनही संधी आहे, प्रॅक्टिस करा. परत वर्ब्स बरोबर गेल्यावर पुढचे 9 टेन्सेस आणि प्लस हे 3 रिपीट होणार आहेत. तर टोटल 12 टेन्सेस विथ वर्ब्स तर पाहिजेच आहेत आपल्याला इन डिटेल. परंतु त्याच्यामध्ये इतकं प्रकार आहेत की आपल्याला बोलताना कधी कधी कन्फ्युजन होऊन जातं नक्की कोणता वर्ब्स कुठे वापरायचा आहे, काय फॉर्म घ्यायचा आहे. त्याच्यात हेल्पिंग वर्ब येणार आहेत पण ते दुसरे आहेत. ओके, जसं सिम्पल प्रेझेंट मध्ये आपण जसं ॲमी जर इकडे वापरलं तिकडे डू डज येणार आहे, पास्ट टेन्स मध्ये डीड येणार आहे. मग हे आपल्याला पुढे चेंजेस करायचे की नाही? ओके, अँड आय वॉन्ट यू ऑल टू बिकम परफेक्ट इंडीड फ्लुएंट इंग्लिश स्पीकर. नुसतं नाही करायचं हा कोर्स आपल्याला, त्याच्यासाठी 1 वर्ष घेतलेलं आहे आपण. आलं लक्षात? आणि 1 वर्ष एखादी महिला जर कोणती गोष्ट करत असेल तर ती किती आउटस्टँडिंग होत असेल. तुम्ही विचार करा, तुम्ही स्वतः महिला आहात, तुम्ही 1 दिवसात 2 दिवसात बऱ्यापैकी अचीव करता गोल्स, बरोबर आहे? म्हणजे परफेक्शन तुम्हाला लवकर येतं. महिलांचा तो गुणच असतो की सिन्सिअरिटी असते. 1 वर्ष जर तुम्ही नीट विचार केला, डोकं शांत ठेवून प्रॅक्टिस केली, यू कुड बिकम द बेस्ट स्पीकर इन द वर्ल्ड. एम आय राईट ऑर रॉंग? येस सर. येस सर. येस सर. Subject to condition, you should believe yourself and you should apply every now and then. ते वापरायची जबाबदारी तुमची बरं का. नाही तर ते साडी आणि ड्रेस सारखं नाही झालं पाहिजे. खूप आहेत पण वर्ष वर्ष बघितलेच जात नाही, मग ते कोणाला तरी द्यावं लागतात नंतर. तसं नॉलेजचं नाही करायचंय. नॉलेज हे रोज अपडेट झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी सांगितले ट्रिक्स, ऐका आणि बोला, 2 गोष्टी आपल्याला रोज करता येतात. आणि तुम्हाला सर तुमची पद्धतच आहे बोलण्यासाठी, मुलं सर आहेत. हा बोला. सर प्रॅक्टिस म्हणजे आता आपण एकट्या म्हणजे आता घरी कोणी नसेल तर कसं करायचं? आणि ते म्हणजे राईट आहे की नाही ते पण लक्षात यायला पाहिजे ना. त्याला आता किती सोपं झालंय. तुम्ही चॅट जीपीटी वापरता की नाही? AI तुमच्याकडे आहे, मोबाईलमध्ये मेटा आहे, तुम्ही त्याच्याशी बोला ना. चॅट जीपीटी वर तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही बोलू शकता. ओके तुम्ही सर. त्याला व्हॉइस रेकॉर्ड करून तुम्ही मेसेज पाठवा आणि तो अपडेट करतो, टेक्स्ट मध्ये टाईप करतो. तुम्ही चेक करा, त्याला सांगा करेक्ट माय मिस्टेक्स इफ आय एम रॉंग. इट विल करेक्ट, नॉट ओनली करेक्ट, इट विल टेल यू विच आर द अप्रोप्रिएट वर्ड्स, विच आर द बेसिक सेंटेन्सेस टू चेंज. ओके. ओके, इतकं सोपं झालेलं आहे. चॅट जीपीटी खूप सोपं आहे. तुम्हाला चॅट जीपीटीचा ऍप आहे गुगल प्ले स्टोअरला. ओके, ते सर use अल्सो करा. को पायलट. हा, को अल्सो. पायलट आहे मायक्रोसॉफ्टचं, किंवा चॅट जीपीटी मोबाईलला खूप सोपं जातं. ओके, त्याच्यामध्ये ऍप डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरला क्लास झाले की, आणि ते चॅट जीपीटी डाउनलोड करून तुम्ही त्याला काय करा. आता बघा, को पायलट म्हणलं की माझ्यासमोर को पायलट ओपन झाले बघा. मग इतकं व्हॉइस ऍक्टिव्ह आहे ते. आता याला ओके. बंद करावं लागेल. वेन आय अटर द वर्ड को पायलट, माझ्या समोर स्क्रीन ओपन होती को पायलटची. ओके. इतकं AI आपल्याला सपोर्टिव्ह आहे. नाही लक्षात? तर तुम्ही त्याचा वापर कम्युनिकेशन साठी नक्की करा.
बट सगळ्यात सोपं म्हणजे मी जे आतापर्यंत अनुभवलं ते आमच्या स्टुडंटसाठी इथे वापरतो आम्ही. चॅट जीपीटी व्हर्जन आहे, फ्री आहे. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस कमांडला तुम्ही बोलू शकता डायरेक्ट. त्याला तुम्ही व्हॉइस तुम्ही प्रेस केलं की ते तुम्हाला बोलूनही दाखवतं सगळं. तुम्ही जे लिहून दाखवलं त्यांना ते बोलतं, पण तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन पण क्लिअर होतात. तर देर आर ओके. थाउजंड्स ऑफ थिंग्स. इव्हन गुगल लेन्स आहे तुम्हाला. लेन्स हम्म. मधून एखादं आर्टिकल तुम्हाला जे वाचायचंय त्याचा फोटो फक्त घ्या, ते तुम्हाला सगळं वाचून दाखवेल. काय आहे काय नाही सगळं डिटेल. तुम्हाला काय ओके. पाहिजे काय अजून. इतकं सोपं तर इंग्लिश आधी कधीच नव्हतं. म्हणजे मी जेव्हा शिकायला सुरुवात केली त्यात एवढं सोपं तर मला कधीच मिळालं नाही. तर तुमच्याकडे आता तो सोल्युशन आहे. फक्त प्रॉब्लेम काय माहिती का, अवेलेबिलिटी भरपूर आहे हो. प्रॅक्टिस करायचं पाहिजे. करायचं कोणी, हा विषय आहे. म्हणजे नेमकेपणा नाही राहिलेला ना. थोडे वेळ झाले की लगेच जाऊ दे ना, हे बोर होतं, चला युट्यूबलाच, चला इन्स्टालाच, मग परत बघा रील्स. सर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नाही 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 नाही, असं नाही येते. मी चेंज केले ते वाक्य. प्रॅक्टिस मेक्स एव्हरीवन परफेक्ट. मॅन म्हणताय तुम्ही, ठीक आहे. आता मी म्हटलं असतं तर तुमच्याकडून क्वेश्चन आला असतं, सर वुमेन्सचं काय मग. तर मॅन्स, वुमेन्स, एव्हरीवन, ह्युमन्स आपण असं धरूया. एव्हरीबडी, नॉट ओनली ह्युमन्स बट अॅनिमल्स ऑल्सो. जे प्राणी पण प्रॅक्टिस करतात ते परफेक्ट होतात. डॉग्स असो, पॅरेट्स असो, आपण पाहिले परफेक्शनचे एक्झाम्पल. सो हम्म. हम्म. प्रॅक्टिस मेक्स एव्हरीवन परफेक्ट इन द युनिवर्स. Okay, and we are the part of that universe, so it is for us as well. Got it? येस सर. येस खूप सर. मजा आहे. आणि महत्वाचं काय की तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा बेस्ट यूज करा. फक्त रील स्क्रोलिंग साठी नका करू. खूप वेळ वाया जातो आणि मग तुम्हाला तुमच्या कामानंतर आठवतात, मग जाऊ दे. महत्वाची वेळ आली की तुम्ही मोबाईल ठेवून देता आणि मग कामाला लागता. त्यापेक्षा सुरुवातच महत्वाच्या कामाने करा, महत्वाच्या वेळेने करा. इंग्लिश साठीच तुम्ही डेडिकेटेडली वेळ दिला की 100% तुम्हाला रिझल्ट आहे. ओके. चालेल. आणि ते ज्या येस. दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला इकडे अजून छान वेगळ्या लेवलला डिस्कशन करता येईल. आता आपल्या क्लासचा काय फायदा होईल तुम्हाला, तुम्ही तिथे जे शिकताल ते अप्लाय करा ना. ओके. व्हर्च्युअलला मर्यादा आहेच, एआय ला मर्यादा आहे नक्की. बरोबर आहे का, तुम्हालाही करायचंय पण तो बोरिंग असतं थोडंसं. बरोबर आहे, कारण आपल्याला नेटिव्ह स्पीकरला वेगळे गरज असते, मग त्यामुळे आपण नेटिव्ह स्पीकर्स बरोबर आहोत ना. आणि त्याच व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं मंडेला एक क्लब पण असतो आपला. ऑफलाईन चालेल. क्लब असतो. ज्यांना ऑनलाईन करायचे ते तर ऑनलाईन कराच, पण ऑफलाईन पण एक 5:30 ते 6:30 क्लब असतो. तुम्ही इन पर्सन पण इथे येऊ शकता. दॅट इज ऑल्सो ओपन फॉर ऑल. आणि तो तर बरेच वर्ष झाले आम्ही सगळ्यांसाठी फ्री घेतोय. ऑनलाईन तर खास अहिल्या उत्सव आपण 8 मार्चला सुरू केला यावर्षी. पण याच्या आधीपासून फ्री आपण 5:30 ते 6:30 दर मंडेला सगळ्यांसाठी येतो. ओपन टू ऑल. आले लक्षात, तिथे तुम्ही डायरेक्ट मंडेला येऊ शकता. ते प्लस हे करा, क्लासची गरजच नाही पडणार तुम्हाला. आले लक्षात. एक दिवस सोमवारी फक्त वेळ काढा. ऑफलाईनला 5:30 ते 6:30, ऑनलाईनला रात्री 8 ते 9. मग इतकं तर करू शकतो की नाही आपण. येस ऑर नो. त्यानिमित्ताने आपली भेट होईल तिथे मंडेला. ठीक आहे. सो नेक्स्ट मंडे, इफ पॉसिबल, कम इन पर्सन एज वेल एज जॉईन ऑनलाईन. बोथ ऑप्शन्स आर अवेलेबल. चलो. ओके सर. तो बरेच माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि त्यातली तुम्ही नक्कीच वापरताल. आय होप सो. यू गाईज आर सिन्सिअर. चेहऱ्यावरून तर वाटतंय, म्हणजे आता परफॉर्मन्स कळेल मला काही दिवसांनी. Okay, it has started raining again heavily. Hopes for the best. The power will not go off. Okay. Frequently it is shifting because power on, power off चालू आहे. चलो आपण जाऊया पुढे आता. एव्हरीबडी रेडी. येस सर. येस सर. ओके, सो आय विल शेअर द स्क्रीन. बाकीच्यांनी कॅमेरा ऑन करा. प्रतीक्षा, ज्योती, अश्विनी, रुपाली, कीप युअर कॅमेराज ऑन. विद्या इज देअर. ओके, योजना, फाईन. आता जे रेग्युलर करतात ते त्यांना माहिती आहे. जे नवीन आहेत त्यांना माहित नसेल तर मागचे व्हिडिओज रेफर करा प्लीज. ठीक आहे. मी सगळं एक्सप्लेन आता आपण नाही करू शकत. पुढचा टॉपिक आपल्याला आज घ्यायचाच आहे. दॅट वॉज इन आवर अजेंडा. चलो, सो आय वुड शेअर द स्क्रीन. एव्हरीबडी गेट रेडी. Okay, I guess there is some technical issue actually. I don't know why. My screen has got locked.
ओके, फायनली इट्स वर्किंग ऑन गॉड्स ग्रेस. कधी कधी टेक्नॉलॉजीचं असं असतं ना, एखादं काही हँग झालं, लॉक झालं की काही सुचत नाही काय करावं. आणि इट्स ओके, नाव इट हॅज बीन स्टार्टेड. आय गेस एव्हरीबडी इज एबल टू सी, राईट? सर येस सर. येस सर. दॅट्स गुड, फाईन. आपण डिपेंड आहे ना टेक्नॉलॉजीवर. जर त्यांनी जर अंग काढून घेतलं, हँग झालं, तर काहीच करता येत नाही मग आपल्याला. चलो, so you can see it now. So basically tenses, which is very important topic with verbs that I am going to start today. Okay, as I already mentioned. कारण टोटली आपल्याकडे 12 काळ आहेत. ओके, 12 काळांमध्ये आपण डिवायडेशन कसं केलेलं आहे, तर 3 काळ आपण पहिले प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे मेन 3 काळ आहेत, बरोबर आहे. त्यामधलेच सब टाईप कोणते आहेत, तर त्यामध्ये सिम्पलचे 3, कंटिन्युअसचे 3, परफेक्टचे 3 आणि लास्ट जो आहे तो कॉम्बिनेशन ऑफ कंटिन्युअस अँड परफेक्ट असं दोघांचं कॉम्बिनेशन करून आहे, तो असतो परफेक्ट कंटिन्युअस. मग असे 3 आणि असे टोटली 3 मल्टिप्लाय बाय 4 गोज टू 12. असे टोटल 12 काळ आपल्याकडे आपण वापरतो रेग्युलरली. आले लक्षात? पॉइंटर पण घेतो मी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा, okay, so let's continue here. Just give me a moment. Okay, problem has been solved. My mouse was not working. I don't know why. Now it's going on well. So tense म्हणजे काळ. ओके, सो प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, त्यानंतर हे 3 कॅटेगरी आपण पाहिली. आता आपण डिटेल्स मध्ये जाऊया. त्याचा चार्ट आपण इथे बनवलेला आहे. सगळ्यांनी तो लक्षात पण ठेवायचा आणि समजून घ्यायचा ऍक्च्युली कसं आपण तो वर्कआउट करणार आहे. ठीक आहे. सो हिअर इट इज सिंपल कॅटेगरी. त्यामध्ये 3 ऑप्शन्स असतात, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. त्याला आपण साधं म्हणतो, साधं वर्तमान, साधा भूतकाळ आणि साधं भविष्यकाळ. ओके, आता साधं नाव का दिलेलं आहे ना, कारण याच्यामध्ये जास्त काही मसाला लागत नाही. साधा वरण भात मी असं त्याला म्हणत असतो, सोपं सोपं. ओके, आजारी असलं की साधा वरण भात खायचा म्हणजे पटकन बरं होतं. आणि ज्यावेळेस आजारी नसतो त्यावेळेस काही खा, मग बिर्याणी खा, काही खा आणि परत आजारी पडा. बरोबर आहे की नाही? असं होतं की नाही? त्यामुळे आपल्याला साधाची पण सवय पाहिजे आणि भारीची पण सवय पाहिजे. तर मग साधा म्हणजे काय? सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. मग साधा का म्हटलंय ना, याच्यामध्ये एकेका शब्दावरून वाक्य चेंज होतं. किती? एकेका शब्दावरून. त्यामुळे हे साधं आहे खूप. ठीक आहे, ते पण आपल्याला पाहिजे. त्याच्यातही चुका होतात बरं का. म्हणजे एक जरी शब्द असला तर तो अप्रोप्रिएट जागेवर गेला तरच मिनिंगफुल होईल, नाही तर त्याचं मिसकम्युनिकेशन होईल. आलं लक्षात? त्यामध्ये कंटिन्युअस पण आहे पुढे. कंटिन्युअस सगळ्यात सोपं आहे माझ्या दृष्टिकोनातून. कसा ते पुढे आपण एक्सप्लेन करणार आहेत. ठीक आहे, मग कंटिन्युअस मध्ये प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर तिन्ही तर कंटिन्युअस सेम राहणार आहेत. तिन्ही कॅटेगरी कंटिन्युअसच्याच आहेत. मग जसं नाव आहे ना तसं काम असतं. भाषा जी बनवली आहे, इतकी सुंदर बनवली आहे इंग्लिश भाषा, आणि म्हणून ती जगात पसरली. कारण की सगळं सोपं सोपं ठेवलंय, जास्त किचकट म्हणतो ना आपण तशी नाही केली. ठीक आहे, तर कंटिन्युअस तिन्ही ठिकाणी शब्द आहे म्हणजे तिन्ही ठिकाणी त्याचा गुण आला पाहिजे. जसं नाव आहे तसं गुण पाहिजे की नाही? येस ऑर नो? मग त्याप्रमाणे प्रेझेंट कंटिन्युअस तर मग प्रेझेंटचा उल्लेख पाहिजे, कंटिन्युअस तर आहेतच. पास्ट असेल तर पास्टचा पाहिजे, फ्युचर असेल तर फ्युचरचा. त्यानंतर परफेक्ट. मग आता परफेक्ट आहे म्हणजे काय होतं, एखादी क्रिया परफेक्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, किंवा एखादा व्यक्ती परफेक्ट आहे तर आपण कसं म्हणतो, पूर्ण आहे, तो परिपूर्ण आहे, तर परफेक्ट. मग इथे परिपूर्ण आपल्याला तो सिच्युएशन जी आहे ती वाटली पाहिजे की हे झालेलं आहे, आता याला काही पेंडिंग नाही आहे याच्यात. ओके, त्यावेळेस तो परफेक्ट मध्ये जाईल. त्यानंतर पास्ट वर आहे तर परफेक्ट आहेच, फक्त पास्टचा उल्लेख करावा लागेल. म्हणजे भूतकाळात ती परफेक्ट होती, आता आहे की नाही बघावं लागेल. आणि भविष्यात ती परफेक्ट असेल. ओके, मग असा त्याचा संदर्भ असतो. मग जसं नाव आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याचं काम काय ते आपल्याला कळेल. त्यानंतर बघा परफेक्ट कंटिन्युअस. मग आता दोन्ही गोष्टी आहे.
मग त्यामध्ये परफेक्ट पण आलं पाहिजे आणि कंटिन्युअस पण पाहिजे. मग आता इथे थोडस संभ्रम होतो की सर दोन्ही ऍट अ टाइम कसं दाखवणार, पूर्ण पण झालेलं आहे आणि चालू पण आहे, असं तर अवघड आहे दाखवणं. मग त्यालाच आपल्याला तो टेन्स कसा घ्यायचा त्यावेळेस तो आपण डिटेल चर्चा त्याची करूया. फक्त सगळ्यांमध्ये तुम्ही उल्लेख पाहिला का, प्रेझेंट असेल तर प्रेझेंटचा उल्लेख पाहिजे, पास्ट असेल तर पास्टचे उल्लेख पाहिजे आणि फ्युचरचा फ्युचर. म्हणजे असे शब्द घेतले पाहिजेत जे काळाला रिप्रेझेंट करतील. समजतंय? म्हणजे बाकी तर सगळीकडे सेम आहे बघा, परफेक्ट कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस. इथे फक्त परफेक्ट 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 चेंज कुठे होतंय, प्रेझेंट मधून पास्ट मध्ये, पास्ट मधून फ्युचर मध्ये. मग ते रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड्स आपल्याला माहिती पाहिजे आणि ते बऱ्याच वेळा कन्फ्युज करतात नक्की कोणतं कुठे वापरायचंय. जरी ते आयडेंटिकल आहेत, युनिव्हर्सल आहेत, ते कुठेच इकडचे तिकडे जात नाही, त्या त्या टेन्स साठीच आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला थोडं प्रॅक्टिस बेस वाढवावा लागतो, जेणेकरून सहज बोलता बोलता तो शब्द आपल्याला आठवला पाहिजे. ओके, सोपं खूप आहे, पण चांगल्या पद्धतीने डायरेक्शननी प्रॅक्टिस केली तर सोपं आहे. नाही तर मी परत सांगतो ना, इंग्लिश मिडियमचे शिक्षण घेतलेले लोक मला भेटतात. लोक म्हणतोय, मुलांचं तर सोडूनच दे आजकालचे, पण लोक ऑलरेडी completed thoroughly from English medium, but still they face difficulty while drafting effective sentences. नाव यू कुड बी सरप्राईज. असं कसं शक्य आहे सर, इंग्लिश मीडियम मध्ये 10 वर्ष ते काहीतरी इंग्लिशवर काम करतात की नाही? 10 वर्ष आपण तर मराठी मीडियमचे करतच नाही. 10 वर्ष म्हणजे काय, 5 वर्ष तर आपल्याला इंग्लिश असतं बऱ्यापैकी, म्हणजे आपल्या काळात, आता तुम्ही जे सगळे आहात ठीक आहे त्यावेळेस तर 5च वर्ष इंग्लिश विषय होता, 5वी पासून सुरू होता. आणि त्यात एक ऑप्शनल विषय इंग्लिश, तो त्याच्यातही आपण किती लक्ष दिलं आपल्याला माहितीये, आणि किती मॅडम छान इंग्लिश बोलवायचे आपल्याला माहितीये त्यात. पण सांगायचं तात्पर्य तरी का होऊ शकतं, मग त्याला म्हणतात इफेक्टिव्ह प्रॅक्टिस मॉड्यूल. ते आपल्याला महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय अशक्य आहे. गॉट इट? येस सर. हा, आणि तोच आपण फॉलो करणार आहोत छान, आणि त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले येतील. चलो, इथपर्यंत क्लिअर? सगळ्यांना समजलंय? चार्ट लिहून घेतलाय? येस सर. व्हेरी गुड, नाईस. तर जे जे शक्य आहे ते लिहून घेत चला, म्हणजे तुम्हाला नोट्स असे तयार झाले पाहिजे की ते तुम्हाला नुसतं ओव्हरलुक केलं तरी तुम्हाला समजलं पाहिजे काय चालू आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट वाल्यांनी नंतर लिहा बरं का. बरेच स्मार्ट लोक आहेत आपल्यामध्ये स्क्रीनशॉट घेणारे, पण ते तसंच कायम स्क्रीनशॉट मध्ये राहतं, ते वहीत कधीच येत नाही. ठीक आहे, तर तसं करू नका प्लीज. चलो, लेट्स गो टू नेक्स्ट टॉपिक. आता सगळ्यात महत्वाचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायचं आहे की वर्ब्स अँड इट्स फॉर्म्स. आता वर्ब्स म्हणजे काय हे आपण ऑलरेडी पाहिलंय. आलं लक्षात? आलं? पार्ट्स ऑफ स्पीचचा टॉपिक घेतला होता आपण, आठवतंय सगळ्यांना? हा, बेसिक्स मध्ये आपण ते पाहिलं होतं. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये वर्ब्सचा एक फॉर्मॅट होता. तर वर्ब्स म्हणजे काय बेसिकली, कोण सांगेल मला? व्हॉट डू यू मीन बाय वर्ब्स? ऍक्शन. क्रियापद. क्रिया. क्रिया. क्रियापद ऍक्शन. ऍक्शन. क्रिया. इन सिम्पल वर्ड इट इज ऍक्शन. बरोबर, ऍक्शन वर्ब्स. थोडक्यात जे काही आपण ऍक्शन्स घेतो त्या सगळ्या क्रिया. मग दिवसभरात करणारी क्रिया आहे आणि त्याला दिलेलं एक पद आहे. पद म्हणजे एखादं आपण त्याला हायलाईट कसं करता येईल ते, त्याला म्हणतात क्रियापद. मग सोपे सोपे जे क्रिया आपण करतो दिवसभरात त्याला आपण पहिले हायलाईट करतो, कारण जे आपल्याला जवळचे असतात, माहिती असतात. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत, तर तशा क्रिया खूप आहेत. त्याच्यासाठी आपण एक त्याचं छान ई बुक केलेलं आहे, 366 वर्ब्स. त्याची आपण छान फाईल केली आहे. त्याच्यामध्ये डेली युजफुल असणारे जे वर्ब्स आहेत ते मेन्शन केलेत. त्याला आपण विथ प्रोनाउन्सिएशन, विथ वर्ब्स, विथ फॉर्म्स ऑफ वर्ब्स, 5ही फॉर्म्स वर्ब्सचे 5 प्रकार असतात, त्याचे उच्चार, त्याचे अर्थ, त्याचे एक्झाम्पल्स, असं छान त्याचं एक ई बुक केलेलं आहे आपण, आणि तेही तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, ते तुम्ही रोज एक या अर्थाने जरी प्रॅक्टिस केली तरी वर्षभरात ते कव्हर होतील. किती? रोज एकच. तुम्ही 10 केले तर अति उत्तम, परंतु एक जरी केलं ना तरी चालेल. ओके, चलो, त्या उद्देशाने त्याला आपण 366 वर्ब्स तो केले. ठीक आहे, मोस्ट युजफुल. आता तुमच्या समोर एक एक्झाम्पल घेतलेलं बघा. काय एक्झाम्पल? स्पीक. स्पीक म्हणजे काय? जे मी करतोय, बरोबर आहे, जे आपण सर्व बोलतो, मग ती मराठीत असो हिंदीत असो, बोलणे हीच क्रिया म्हणजे स्पीक इंग्लिशमध्ये. ओके, त्यालाच अजून एक शब्द आहे, टॉक पण आहे. टॉक पण त्याला सिमिलर वर्ड. मग आपल्याला सिमिलर वर्ड्स पण माहिती पाहिजे बरं का. कारण ज्यावेळेस 4 लोक एकदम बोलतात ना एका ठिकाणी, ग्रुप डिस्कशन किंवा चांगल्या ठिकाणी कॉर्पोरेट्स मध्ये, मग तुम्ही सेम सेम वर्ड्स नाही वापरू शकत. दॅट डझंट शोकेस युअर एक्स्ट्रॉर्डिनरी स्किल्स. एम आय राईट? काही आपल्याकडे वर्किंग वुमन्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, त्यांना माहिती आहे की 4 लोक बोलताना आपल्याला सेम सेम नाही रिपीट करता येत, मग काहीतरी वेगळं शब्द वापरून आपल्याला सांगावं लागतं. बरोबर आहे की नाही?
मग ते पण आपल्याला अपेक्षित आहेत. तर तसेही तुम्ही तुमच्या प्रोफेशन नुसार, चॉईसेस नुसार तेही वर्ड्स तुम्ही ठेवा. ठीक आहे. आता V1, V2, V3, V4, V5 असे 5 फॉर्म्स आपण वर्ब्सचे पाहतो प्रत्येक क्रियापदाचे. बरोबर आहे. मग आता हे 5 मध्ये काय होतं, V1 कोणासाठी आहे, V2 कशासाठी आहे. मग तुम्ही म्हणता टोटल टेन्स तर 13 आहेत, सॉरी 12 आहेत. ओके, मग 12 टेन्सेसचं 5 वर्ब मध्ये कसं डिवाइड केलं गेलंय सर, कोणावर अन्याय झालाय सांगा बरं आम्हाला. आलं लक्षात. तर त्याचं एक एक्झाम्पल आपण कसं घेतो, की त्यामध्ये बघा V1 सगळ्यात लहान, घरातील लहान मूल कसं असतं, हट्ट करतं की मला पूर्णच पाहिजे खाऊ, मी नाही शेअर करणार कोणाला. तसं येते. तर स्पीक हे V1 आपण वापरलेलं आहे. ओके. आणि त्याचाच दुसरा भाऊ असतो किंवा बहीण असते दुसरी लहान. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग ती काय म्हणते, मला पण अर्ध पूर्ण पाहिजे, अर्ध नकोय. मग ते V2. मग ह्या दोघांना काय केलं आपण, पूर्ण V1 V2 देऊन टाकले. हे बाकीकडे वापरत येणार नाही. ओके. मग स्पीक आणि स्पोक हे दोन्ही देऊन टाकले. त्यांना एक एकच आपण काउंट करणार. मग आय, वी, यू, दे बरोबर आपण स्पीक घेणार आणि V4 स्पीक्स आपण वापरलं त्याचं सिंपल प्रेझेंट मध्ये ही, शी, इट नेम. मग दोन्ही बहीण भाऊ आहेत त्यांना आपण दोघांना देऊन टाकले पूर्ण. कोणतं, प्रेझेंट टेन्स मध्येच V1 आणि V4 हे फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये येणार. मग बाकीचे राहिले फक्त 3 प्रकार. त्याच्यात आपल्याला 12 टेन्सेस अजून संपवायचे, 11. एक गेला फक्त आता. 11 टेन्सेस मध्ये डिवाइड करायचे राहिलेले. मग शेअरिंग तर करावंच लागणार. मग त्यामध्ये पण स्पोक जो आहे तो सिंपल पास्ट आहे, तो फक्त सिंपल पास्ट मध्येच येणार, अजून कुठेच येणार नाही. मग ह्याचं ऍप्लिकेशन कसं होईल, आतापर्यंत टोटल 12 टेन्स आहेत, 12 मधलं सिंपल प्रेझेंटला एक दिलं V1. ओके. मग राहिले किती, 11. त्यानंतर परत V4 पण सिंपल प्रेझेंटलाच दिलं म्हणजे 11च राहिले. परत ते कमी नाही होणार. मग 11 टेन्सेस आहे, त्यामध्ये परत स्पोक V2 आहे, तो फक्त सिंपल पास्ट मध्ये वापरायचा आहे. म्हणजे झाले किती, 10. मग आता 10 टेन्सेस शिल्लक आहेत आणि आपल्याकडे किती आहेत, चॉकलेट्स उदाहरण घेतलं आपण तर किती आहेत आपल्याकडे, V3 आणि V5 हे दोनच आहेत. मग आता कसं करणार. मग आता आपण करणार काय, तर आपण बघा V3 जो आहे तो ऑल परफेक्ट टेन्स मध्ये डिवाइड करून टाकला. जिथे जिथे परफेक्टचा उल्लेख येईल तिथे V3 कंपल्सरी वापरायचा. म्हणजे तो 3 ठिकाणी वापरला जाईल, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. ओके. आता राहिले किती, कंटिन्युअस टेन्स 6 आहेत. बेसिक तर 3 कंटिन्युअस टेन्स आहेत, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. पण कॉम्बिनेशन पण आपण पाहिले होते, कॉम्बिनेशन ऑफ 2 अँड 3 टेन्स. तो आहे चौथा कोणता, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. मग टोटल झाले आपले 6 टेन्सेस कंटिन्युअसचे. म्हणजे असे 6 कसे, की कंटिन्युअस हा शब्द जिथे जिथे आहे तिथे कंटिन्युअस टेन्सचा इम्पॅक्ट येईल. मग फॉर एक्झाम्पल स्पीकिंग, आता हे कंटिन्युअस फॉर्म मध्ये आहे. आणि सगळ्यात सोपा फॉर्म कोणता, कंटिन्युअस. जगातलं कोणताही वर्ब घ्या, त्याला ING जर तुम्ही लावलं तर तो झाला कंटिन्युअस मध्ये कन्व्हर्जन. क्लिअर. आणि पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे, की असे आपल्याकडे 6 टेन्सेस आहेत जिथे आपल्याला कंटिन्युअस टेन्स ऍज इट इज वापरायचं, ऍज इट इज, काहीच डोकं लावायचं नाही. मग निम्मा लोड कमी झाला. जसं मगाशी चर्चा करत होतो मी, की 12 टेन्सेस एकेकाला वेळ द्यावा लागणार आहे, बरोबर आहे की नाही. तर 6 टेन्सेसचं तर ऑलरेडीच काम सोपं झालं का, कारण त्या वर्बचं फॉर्म लक्षातच ठेवायचं नाही, डायरेक्ट कोणताही वर्ब घ्या त्याला ING लावून टाका. समजलंय. बरोबर आहे. आता मग राहिले पहिले 6 जे, त्याला थोडंसं आपल्याला वेळ वेगळा द्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागतं. मग टोटल 12 टेन्सचं कॅल्क्युलेशन समजलं का. हे बघा, सिंपल प्रेझेंट मध्ये एक दिला V1, सिंपल पास्ट मध्ये एक देऊन टाकलं V2. 12 मधून 2 गेले का, आता 10 टेन्स राहिले. 10 मध्ये मग 3 इकडे कमी झाले परफेक्ट. परफेक्ट मध्ये V3 वापरायचे आपल्याला. त्यानंतर स्पीक्स हा परत V4 मध्ये जाईल. ओके. सिंपल प्रेझेंटलाच फक्त ही, शी, इट नेम सब्जेक्ट असल्यावर आणि हा आय, वी, यू दे सब्जेक्ट असल्यावर. ह्याचं डिटेल आपण एक एक टेन्स म्हणजे आपण डिटेल पाहणार आहे त्यावेळेस परत याचे रेफरन्सेस घेऊन विथ एक्झाम्पल्स, प्रॅक्टिस सगळं घेणार आहे आपण. ठीक आहे. त्यानंतर V5 ऑल 6 टेन्सेस. गॉट इट. अशा प्रकारे 12 टेन्सेस मध्ये आपण हे सगळे डिवाइड केलेले आहेत. ओके. क्लिअर. सर ते ऑल सब्जेक्ट म्हणजे काय त्याचा घ्यायचा अर्थ? हा हा, सांगतो सांगतो. ऑल सब्जेक्टचा अर्थ, आता सुरुवातीच्या लेक्चरला आय गेस तू नव्हती नूतन, बरोबर आहे. त्यामध्ये हो. सब्जेक्ट म्हणजे काय, तर प्रोनाउन थोडक्यात. करता आय, वी, यू, दे. करता हा, करता. ऍब्सोल्युटली राईट. ऑल सब्जेक्ट. मग टोटल 8 सब्जेक्ट आपण वापरतो पॉप्युलरली, बरोबर आहे. जसं की आता सांगितलं तुला, हे 4 आय, वी, यू, दे
आणि हे 4 ही शी इट नेम. ओके, हे सगळ्यांबरोबर आपल्याला तेच वापरायचंय. ते आता टेन्सेस मध्ये गेल्यावर तुला अजून डिटेल समजेल. ओके, ओके. हा अ, सुरुवात एम इज आरच्या वेळेस आपण डिवायडेशन केलं बघा. एम कोणाबरोबर, इज कोणाबरोबर, आर कोणाबरोबर, आणि लक्षात. तसंच पुढे जाऊन आपण जेव्हा टेन्सचं पाहणार आहे, विथ वर्ब पाहणार आहे, त्यावेळेस डू डज येणार. मग डू कोणाबरोबर, आय वी यू दे बरोबर, कारण डू व्ही वन आहे. बरोबर आहे. आता स्पीकच्या जागी डू घेतलं तर आय वी यू दे बरोबर डू, आणि डज कोणाबरोबर, ही शी इट नेम बरोबर. मग हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला एक 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 पाहायचंय पुढे जाऊन. आता थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, कदाचित एखाद्याला अवघड पण वाटू शकतं की अरे सर हे जरा अवघड वाटतंय. काही अवघड नाहीये, थोडस वेळ दिला, समजून घेतलं की ते समजून जाईल. ओके, Sanket, येस बोलो. yeah, so just only my query is that where is the Wait, simple let future? me see you. I guess Pratiksha is there, right? Yes, Pratiksha is there. Okay, yes Pratiksha. I'm sorry, संदीप कैमरा ऑन कर सकते हो? I'm sorry, I'm not able to on my camera because battery is at 12% if I'm Okay. started, so it will be already almost drained. So No problem, no just problem. Don't worry. It's okay. yeah. So just I want to know that simple future tense. We are not under through this example at any where we are not use this simple future. सिंपल फ्यूचर वी यूज इट. V1 प्लस व्हील होता है ना, इसलिए यहाँ पे उसका एप्लीकेशन नहीं दिखेगा आपको. क्या होता है Okay. सिंपल फ्यूचर में, स्पीक प्लस व्हील आएगा. जैसे कि हाँ. कैसे देखो, आई विल स्पीक इंग्लिश, तो यहाँ पे V1 ही लगेगा, बट विल के साथ आ रहा है ना, इसलिए हमने अलग से उसे नहीं लिया है. Okay. Okay. Got your point. Okay. एब्सोल्युटली, वेरी गुड Yes. क्वेश्चन. दिस वाज इंटेलिजेंट क्वेश्चन, क्योंकि यहाँ पे 11 ही काउंट होते हैं. ओके, मैं अभी जब से एक्सप्लेन कर रहा था, मैं वेट ही कर रहा था कि कोई तो काउंट करके बताएगा. सर आप तो बोल रहे हो, पर यहाँ पे तो 11 ही टेंसेस का कैलकुलेशन हो रहा है. तो सिंपल फ्यूचर को इम्प्लाइड किया हुआ है हमने, दैट इज नो नीड टू एक्सप्रेस, क्योंकि विल के साथ V1 आ जाता है, इसलिए यहाँ पे हमने उसे V2 V1 के साथ वापस अलग काउंटिंग नहीं किया, उसका एक सिंपल प्रेजेंट में किया है. ओके, तो इस तरह से आप थोड़ा सा ध्यान दोगे तो आपको और एक्चुअली ये क्लियर है. क्वेश्चन मैंने इसलिए पूछा था क्योंकि हम लोग रेगुलर इसमें यूज करते हैं, क्योंकि इन एब्सोल्युटली. फ्यूचर में जो प्रोजेक्ट के डिस्कशन होते हैं डेट्स वगैरह, सो उसमें मुझे डाउट आया था, इसलिए मैंने पूछा ये नहीं क्वेश्चन. नहीं, V1 ही आएगा ना, विल के साथ हमेशा अभी V1 ही आएगा सिंपल फ्यूचर में. ओके. ओके. गॉट. ओके. वेरी नाइस, गुड. चलो, वेरी गुड. सो दिस मच अंडरस्टूड, सबको समझ में आ गया यहाँ तक? यस सर. हाँ, ये कैलकुलेशन लिख लो एक बार. अभी इसको कैसे एक्सप्लेन करेंगे, और आई वुड जस्ट शो यू वंस अगेन. ओके, यहाँ पे देखो V1 एक टेंस में यूज हुआ, V2 एक टेंस में, तो 1+1 ऐसे आप अप्लाई करो. मैं स्क्रीन पे देखता हूँ, इफ आई कुड राइट हियर तो दैट वुड बी बेटर फॉर यू. ठीक है, ओके. बट आई नीड टू शेयर द व्हाइट बोर्ड, सो दैट वुड बी बेटर फॉर योर अंडरस्टैंडिंग. मैं व्हाइट बोर्ड शेयर करता हूँ, वहां पे लिखेंगे हम. ठीक है, okay. So I have shared the whiteboard here. Now I would just tell you the calculation exactly. See, यहाँ पे देखो. ओके, सिंपल में हमने एक यूज किया, राइट. सिंपल प्रेजेंट में वापिस शॉर्ट में लेते, थोड़ा टाइम बचेगा. सिंपल पास्ट में हमने एक यूज किया, व्हाट. 12 टेंसेस में से 2 टेंस गए. अभी क्या है, परफेक्ट टेंस. परफेक्ट में कितने टेंसेस है हमारे? 3. समझ में आया? यस और नो? यस. हाँ, यहाँ पे थोड़ा सा V1 भी ले लेते हैं, यानी आपको समझ में आएगा कौन सा कहाँ पे यूज किया है. ओके, V1. अभी V2 भी है यहाँ पे. ओके, और परफेक्ट में क्या है, V3, जो 3 जगह पे यूज होगा. लास्ट में हम टोटल करेंगे तो वो टैली होना चाहिए. ओके, सो V1 V2 V3. अभी V4 हमें यूज करना है, बराबर है. कहाँ पे यूज करेंगे V4? सिंपल यस, प्रेजेंट. सिंपल सिंपल प्रेजेंट. प्रेजेंट अगेन.
सिंपल प्रेजेंट। ओके, तो वो एक टेंस हम काउंट करेंगे वहां पे, ठीक है। V4 अगेन सिंपल प्रेजेंट में किया ना, तो वो एक नंबर एक काउंट होगा, ठीक है। तो अभी कितने हो गए देखो, 3 + 3 6 हो गए। यहाँ पे क्लियर सबका? ये Yes. करो, 1 + 1 2 + 3 5 + 1 6। अभी V5 हमें कहाँ पे यूज करना है, मैंने क्या बोला था? So three Continuous continuous perfect tense. case. राइट, कंटिन्यूस। ओके, ऑल कंटिन्यूस, यानी 3 कंटिन्यूस है और बाकी के 3 कंटिन्यूस टेंस हो गए कॉम्बिनेशन, तो टोटल 6 हो गए। अभी टोटल कितने हो गए फिर? 12। समझ में आ गया? 12 टेंसेस क्लियर? यस सर। अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. हाँ, तो ये 12 टेंसेस का कैलकुलेशन है कि ये 12 टेंसेस में हमने ये क्लियर करना है, ठीक है। ओके, आई वुड जस्ट स्टॉप दिस। हाँ, ये सिर्फ आपको क्लैरिटी, क्योंकि ओरल में और थोड़ा सा रिटर्न में अंतर होता है ना, तो इसलिए मैंने बताया आपको करके। आइडियली 12 टेंसेस का कैलकुलेशन क्या था कि 6 टेंसेस कंटिन्यूस में जाएंगे, 6 टेंसेस को हम कंटिन्यूस फॉर्म यूज करेंगे, और बचे हुए जो है उसके लिए आइडेंटिफाइड हमने दिया है, ठीक है। ऑल क्लियर? Yes, sir. तो अभी आपको थोड़ा सा पीस ऑफ माइंड रहेगा कि सर कंटिन्यूस तो सबसे आसान है, सिर्फ आईएनजी लगाना है। तो वैसे 6 टेंसेस में हमें आंख बंद करके आईएनजी लगा के वो टेंस हमारा एप्लीकेशन में आ जाएगा। जैसे आई एम स्पीकिंग इंग्लिश, आई वॉज स्पीकिंग इंग्लिश, आई विल बी स्पीकिंग इंग्लिश। तो क्या चेंज किया हमने यहाँ पे? सिर्फ हेल्पिंग वर्ब चेंज किया है अप्रोप्रिएटली, ठीक है। और वो भी एक कॉम्बिनेशन की कैसा है, शुरुआत में हमने जो 3 टेंस देखे अभी, सिंपल प्रेजेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्यूचर, उसके लिए जो हमने आइडेंटिटी दिया था, जैसे आई एम, आई वॉज, आई विल बी, ये हमने ऑलरेडी प्रैक्टिस किया हुआ है अभी सिंपल कैटेगरी में। बस यहाँ पे वर्ब का यूज नहीं किया था। एम आई राइट? अभी Yes. कॉन्टिन्यूस में जाएंगे तब क्या होगा, आई एम यहां तक सेम रहेगा सब, आई वॉज भी सेम होगा, आई विल भी सेम रहेगा। सिर्फ आगे क्या करेंगे हम, वर्ब और वर्ब का फिफ्थ फॉर्म, आई एम स्पीकिंग, आई वॉज स्पीकिंग, आई विल बी स्पीकिंग। यानी 50% प्रैक्टिस तो हमारा सिंपल प्रेजेंट में ही हो चुका है, अभी सिंपल पास्ट और सिंपल फ्यूचर में हो चुका है विदाउट मेन वर्ब में। बस उसे हम आगे वर्ब यूज करेंगे तो आईएनजी लगेंगे, जो कि सबके लिए सेम होगा। क्लियर? यस Yes, सर। sir. हाँ, तो टेक्निक से हम अगर सीखेंगे तो हमें लोड नहीं आएगा, अरे ये कितने 12 टेंसेस है, 12 में से तो आधे तो खत्म हो गए अभी, वही कॉम्बिनेशन रिपीट करने हैं, बाकी तो कुछ नया नहीं है उसमें। अंडरस्टूड? अभी ये पता होना बहुत आसान बात है वैसे, आप लोग एक्सीलेंट हो, मैच्योर्ड हो, इंटरेस्ट ले रहे हो, तो समझ में आया ना, कोई बड़ी बात नहीं है। बट अप्लाई करने की वक्त गड़बड़ हो जाती है, जैसे अभी प्रतीक्षा ने कहा था कि शी इज प्रोफेशनल एंड शी यूजेस मोस्ट ऑफ द टाइम फ्यूचर टेंस, शी विल डू दिस, आई विल डू दैट। ओके, ये बोला जाता है प्रेजेंटेशंस में, बरोबर है। तो वैसे ही एप्लीकेशन के टाइम आपको कॉम्बिनेशन करना होता है, और ये सॉफ्ट स्किल है। स्पोकन इंग्लिश एक सॉफ्ट स्किल है, यहाँ पे कोई ऐसा हार्ड एंड फास्ट रूल नहीं है, ऐसे ही बोलना चाहिए वैसे नहीं बोलना चाहिए। इट्स ऑल डिपेंड ऑन मूड, इट्स ऑल डिपेंड ऑन योर प्रेजेंस ऑफ माइंड, इट इज लार्जली डिपेंड ऑन ऑडियंस, सामने कौन बात कर रहा है, वो कितना टैलेंटेड है, उसका क्या स्मार्टनेस है, उसको कितना समझता है, इज ही और शी कंफर्टेबल इन इंग्लिश और नॉट। इस हिसाब से आपको कॉम्बिनेशन करना है, ब्लेंड करना पड़ता है लैंग्वेज का फिर। और तब आपको ऐसा पैटर्न नहीं है कोई कि ऐसे ही बात करना है वैसे नहीं करना है, जैसे सोचेगा वैसे बात करना है। और वो सोचने के लिए क्या होता है फिर, पहले प्रैक्टिस होता है सीखते वक्त। और सीखते वक्त आप ठीक से प्रैक्टिस करोगे, जैसे मैं आपको बताऊंगा, मॉड्यूल्स मैंने बनाए हुए उस टेंसेस के, उस हिसाब से अगर प्रैक्टिस करोगे, so mark my words, so far I didn't face any difficulty while talking with anyone in the world. Surely you would not feel the same. Despite of having a Marathi medium student, plain Marathi medium student, I did not have semi-English also. Neither I studied well. I already told you my achievements, 35 marks in English in 10th and 12th. तो इसके बावजूद अगर मैं कर पाता हूँ, सालों से मैं कर रहा हूँ, just because of the model which I developed and which I am working on it every now and then. Got it? यस सर। तो मैं तो मोस्टली मराठी, हिंदी, इंग्लिश तीनों साथ में बात करता हूँ। पीपल गेट सरप्राइज, सर कैसे आप फ्रीक्वेंटली शिफ्ट कर सकते हो, हमें तो एक बार मराठी में बात करें तो इंग्लिश सोचता ही नहीं है, और एक बार इंग्लिश में बात करें तो मराठी हिंदी तो याद ही नहीं आता, गलत हो जाता है, फम्बलिंग होता है। तो आई एम यूज टू विद दैट बिकॉज आई लाइक इट।
I don't think like I'm speaking in English. I think like I'm speaking my own mother tongue. मैं ऐसे इजीली बात करने की कोशिश करता हूँ कि मैं वैसा कुछ ज्यादा डिफिकल्ट वर्ड्स, बहुत कुछ अलग कुछ तो करना है, ऐसा कुछ नहीं करता हूँ. आई स्पीक, मुझे कैसे भी अगर हिंदी मराठी में भी कॉम्बिनेशन करके बोलना है तो भी मैं फ्रीली बात करने की कोशिश करता हूँ. गॉट इट? तो वैसे आपको करना है, जस्ट टेक इट एट योर एस एंड कंफर्ट लेवल. देयर इज नो रॉकेट साइंस. इससे ज्यादा तो आप लोगों ने घर में हैंडल किया है लोगों को. यस और नो? इससे ज्यादा डिफिकल्ट तो वो काम होता है. तो इंग्लिश तो सबसे आसान है, ठीक है, बस समझ के प्रैक्टिस करना चाहिए. और थोड़ी बहुत प्रॅक्टिस के काम नाही आहे. प्रचंड मराठीमध्ये त्याला वर्ड आहे, प्रचंड प्रॅक्टिस लागते परफेक्शन साठी. हा, नुसती प्रॅक्टिस करणाऱ्याला परफेक्शन कधीच येत नाही. प्रचंड प्रॅक्टिस. त्याला प्रचंडला काही लिमिट असतं का, माप असतं का? प्रचंड म्हणजे एवढं. प्रचंड म्हणजे तुम्ही विचारच नाही करू शकत, एवढी प्रॅक्टिस करा. आणि मग बघा तुम्हाला सहज वाटेल इंग्लिश. ओके, चलो, मग तीच कमिटमेंट मला तुमच्याकडून पाहिजे आणि मोस्ट ऑफ द टाइम. तर आता जाऊया पुढे आपण. ओके, आतापर्यंत सांगितलेलं काही समजलं नाही असं कोणी आहे का? यू कॅन टेल मी, यू कॅन आस्क मी. Here I have shared the screen once again, and now we will go to the simple present tense with helping verb as well as main verb. ओके, आपका जो इंतजार था वो खत्म हो चुका है और अभी आप मेन वर्ब में एंट्री करोगे. मेन वर्ब के लिए पहले हमें क्या करना है वो देख लो. की जसं आपण याच्या आधी ॲमिझारचा वापर केला, आता आपण वापर करणार आहोत डू डजचा. बरोबर आहे? मग इथे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, डू हा ऍक्च्युली वर्ब पण आहे. ओके, याच्या आधी अजून आपल्याला ऑक्झिलरी वर्बचा पण टॉपिक पाहायचा आहे, पण तो आज मी तुमची चर्चा ऐकली म्हणून मी पण विचार केला की चलो डायरेक्टली टेन्सला जाऊया. पण पुढच्या काही सेशनला आपल्याला मॉडेल ऑक्झिलरीज पण आपल्याला पाहिजेत. त्यामध्ये हे कव्हर होणार आहेत. डू डज, कॅन, कुड, शाल, शूड, त्याचं पण महत्व आहे. ते आपण कव्हर करूया. ठीक आहे, चल. येस सर. व्हेरी गुड. कारण जेवढं सपोर्टिव्ह मटेरियल घेऊन आपण चालतो ना, तेवढं आपल्याला छान डिश बनवता येते. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला बेसिक आता एखादी डिश बनवायची, तुम्ही बनवताल, पण त्याला सजवताना तुम्हाला किती छान छान गोष्टी आठवतात. अरे ह्याच्यासाठी जर हे असतं ना, ड्रायफ्रुट्स असतं तर खूप छान झालं असतं. अजून ह्याच्यामध्ये काही अजून टाकलं असतं ना तर अजून भारी वाटलं असतं. असं करता की नाही तुम्ही डिश बनवताना महिला? हो येस. सर. हा, किंवा बेसिक डेफिनेशन, कांदा पोहे जेव्हा बनवतो, खोबरं जर किसलेलं असतं ना तर पटकन दिलं असतं, छान वाटलं असतं. असं बोलता की नाही तुम्ही? का बरं? हो. का तुम्हाला माहिती त्याची ब्युटी वाढवायची तुम्हाला. ते छानच लागतं पण ब्युटी पण पाहिजे ना, प्रेझेंटेशन ऑल्सो मॅटर्स अ लॉट. ओके, आणि तसंच इंग्लिशमध्ये आहे. मग त्यामुळं आपण वाक्य बनवताना जर सपोर्टिव्ह मटेरियल आपल्याकडे असेल ना, तर सहज तुम्हाला वाक्य मोठं करता येतं, सहज तुम्हाला चेंज करता येतं. आणि मग तुम्हाला असं वाटतं अरे मी तर किती सहज बोलते, आता काही अवघड वाटत नाहीये. त्याच्यासाठी आधी मटेरियल गोळा करून ठेवावं लागतं ना. आणि घरात सगळ्या गोष्टी नसल्या आणि पाहुणे आल्यावर काय होतं मग? मग सगळा गोंधळ. ओके. मग जे आहे त्यात त्यांना सांगा, अहो थोडी धावपळ झाली बरं का, सॉरी हा. असं म्हणावं लागतं. कारण आपल्याला माहिती तेवढं 100% झालेलं नाही ते. तसं इंग्लिशमध्ये बोलताना असं कानपूस नाही करावं लागली पाहिजे. सर ते मला माहितीच नाही हो, त्याचं कसं वापरायचं. त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण सगळे मॉड्यूल छान करून मग परफॉर्मन्स कडे जाणार आहे. ठीक आहे, तर कोणी घाई प्लीज करू नका. जे केले त्याला परफेक्ट नक्की करा फक्त. अजूनही तुमचे काही टॉपिक राहिले असतील मागचे, ज्याचं असं जसं सब्जेक्टचं मला विचारलं नव्हतं, तर तुम्ही मागचे रेफर करा, वेळ दिलेला आहे तुम्हाला. नाहीतर तुम्हाला पुढे गोंधळ होईल बरं का थोडासा. जे उशिरा येतात ते त्यांच्यासाठी खास सांगतो की मागचे टॉपिक रेफर करा, जसा जसा वेळ मिळेल तसा. मग ते तुम्हाला सपोर्टिव्ह राहतील आता नवीन टॉपिक्सला. ठीक आहे, चलो. मग आता डू कोणाबरोबर? तर सब्जेक्ट आय, वी, यू, दे. म्हणजे आता याचं आपण कॅल्क्युलेशन सांगितलेले. आय काय फर्स्ट पर्सन आहे, मग वी काय फर्स्ट पर्सन प्लुरल आहे. आता हे सगळे रेफरन्सेस तुम्हाला आधी सांगितलेत. आता परत त्याचं डिटेल मी जाणार नाही. ज्याला नाही समजणार त्यांनी मागे जाऊन नक्की चेक करा. डू नॉट कोणाबरोबर? ज्यावेळेस डोंट आपल्याला म्हणायचे, म्हणजे निगेटिव्ह अर्थाचं वाक्य म्हणायचे, त्यावेळेस डू नॉट. बाकी कधीच त्याचा उल्लेख येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर डज कोणाबरोबर? मग डज काय आहे बेसिकली सांगू का? डज हा ऍक्च्युली तयार केलेला शब्द आहे. रूल कसा आहे त्याला? सिम्पल प्रेझेंट मध्ये ज्यावेळेस आपण व्ही फोर वापरणार आहे, तर हा व्ही फोर आहे ऍक्च्युली. डू हा बेसिक वर्ब आहे, प्रायमरी वर्ब. डू म्हणजे करणे. बरोबर आहे? मला कोण सांगेल याचे 5 फॉर्म सांगा बरं. चला. Did. सर, हा डू, सांगा. Do, did,
डन. Who does, did. नाही नाही, असं नाही चालत. आता ह्या क्लासला मॅनरिझम आले पाहिजे बरं का. कारण एक्सक्यूज मी म्हणून सर आय एम पल्लवी आय एम स्टार्टिंग मध्येच दुसरं कोणतरी बोलतंय. हाऊ कॅन आय जस्टिफाय? मी कसं सांगू कोण बरोबर बोलते सांगा बरं. तुम्ही अनम्यूट करायचं, त्याच्या आधी एक्सक्यूज मी म्हणा, हात वर करायचा. पूजाला आता आठवलंय. व्हेरी गुड पूजा. ठीक आहे. सो पूजा तू सांग आता. Good evening, sir. My name is Pooja Salunke. I am talk about do V1, V2, V3. Do, did, done. डू डीड डन, व्हेरी गुड. एंड V4 V5 बताइए इसके. Doing, does. व्हेरी गुड. आता काही ठिकाणी कॉम्बिनेशन असं केलेलं आहे पुस्तकात किंवा काही ठिकाणी इंटरनेटवर पण तुम्हाला मिळेल की आपण जो V5 ING घेतोय, काही ठिकाणी V4 घेतलेला आहे तो. समजतंय? कारण बऱ्याच वेळा काही बुक्समध्ये ना V4 वेगळा दिलेलाच नाही, V4 लाच ING दिलेलं आहे. तर माझे कॅल्क्युलेशन नुसार किंवा मी जे काही सर्च केले आतापर्यंत, जे काही शिकलोय, माहिती काढली आहे, त्यामध्ये मला हे जे मॉडेल मी घेतोय ते बेस्ट वाटतंय. कारण की त्याच्यामध्ये कन्फ्युजन कमी होतं. ठीक आहे. काही ठिकाणी डायरेक्टली V5 दिलेलंच नाही, ते फक्त म्हणतात की काय गरज आहे द्यायची, डायरेक्ट INGच लावायचे, तर मग V5 म्हणायची गरज नाही, नुसतंच त्याला ING लावून टाका. पण शिकताना प्रत्येक गोष्ट अशी क्लॅरिफिकेशननी केली ना, ती कन्फ्युजन नाही राहत. ओके, स्मूथ लर्निंग पाहिजे. आणि म्हणून मी क्लॅरिफिकेशनसाठी आपण तो चार्ट घेतलेला आहे. V1 V2 V3 हे कधीच बदलत नाही जागा. ठीक आहे. काही ठिकाणी फक्त V4 V5 तुम्हाला माहितीसाठी चेंज होऊ शकतात. जसं आता पूजानी V4 मध्ये डुईंग घेतलं आणि V5 मध्ये डज घेतलं. ओके, म्हणजे जे कॅल्क्युलेशन आपण पाहतोय त्यामध्ये. तर दोन्ही इंटरचेंजिंग आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याचा अर्थ सेमच असतो. तुम्ही V4 म्हणा डजला किंवा V5 म्हणा डुईंगला, तरी त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, म्हणजे कन्फ्युज ना हो म्हणून तुम्हाला सांगून ठेवलं. समजले? मग आता डू V1 आहे. डीड आपण आता इथे घेणारच नाही, कारण डीड काय V2 आहे, पास्ट टेन्स मध्येच फक्त वापरता येईल ते. डन हे जे आहे ते V3 आहे. ओके, ते आपल्याला फक्त परफेक्ट टेन्स मध्ये वापरायचंय. आणि डज V4 आहे बघा, इथे आले बघा डज. मग मी काय सांगितलं, एकाच टेन्स मध्ये आपण दोन ठिकाणी वापरतोय V1 आणि V4. कारण V1 आपण आय वी यू ह्या सब्जेक्ट असल्यावर वापरणार. आणि V4 कसं V4 झालंय, त्याचा रूल काय आहे की क्रियापदाला एस किंवा ES असा प्रत्यय लावला, किंवा काही ठिकाणी IES पण आहे, एस किंवा ES किंवा IES हा जेव्हा प्रत्यय लावतो त्यावेळेस तो V4 मध्ये कन्वर्ट होतो. मग आपण स्पीकचं उदाहरण पाहिलं होतं, त्याला V4 लावलं की काय झालं, V4 मध्ये कसं कन्वर्ट केलं, एस लावला, स्पीक्स. Speak. मग आता बाकी काही एक्झाम्पल आपण घेऊ. जसं टॉक आहे, टॉकचं V4 काय होईल, Talks. टॉक्स. आता मला सांगा गोचं V4 काय होईल. Goes. राईट. मग आता गोजला एस नाही लावला आपण, नाही तर गॉस होईल ते. Yes. म्हणून तिथे ES आहे. मग जसं उच्चार आहे, वॉवल्स आहे, कॉन्सोनंट्स आहे, त्याचं ते सायन्स आहे, तेवढं डिटेलमध्ये आपण जाणार नाही. मग ते वेगळा स्टडी होईल तो परत. आपल्याला फक्त स्पोकन इंग्लिशमध्ये समजलं पाहिजे हे का वापरायचं आणि कसं वापरायचं. कसं बनवलंय ह्याला काही जास्त आपण डोकं लावणार नाही. त्याला म्हणतो ना आपण, म्हणजे सिर्फ आम खाईये गुठलिया मत गिनिये, असं मी का म्हणतो, कारण की स्पोकन इंग्लिश आहे. खूप डिटेलमध्ये जात बसलो तर त्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि मग तुम्हाला MA इंग्लिशचं फील येईल. ओके, ते नाही करायचंय आपल्याला. ओके, सोपं सोपं आहे, सोपं सोपं शिकायचं आणि लक्षात ठेवून वापरायचं. ओके. मी काही जणांना खूप सवय असते, म्हणजे खूपच बारीक आणि किचकट काम करायची. इंग्लिशला तसं करू नका, कारण ते खूप अवघड अवघड होत जाईल. मग इतकं बेसमध्ये जायला आपल्याला वेळ पण नाहीये. आणि सोपं सोपं शिकवणं माझं काम आहे, कारण मी सगळं सोपं सोपं बोलतो. ठीक आहे. चलो, तर मग आता बघूया. तर डू डज कसं तयार झाले समजले का, त्याला ES प्रत्यय लावलाय म्हणून ते तयार झाले. तर डज हा वेगळा काही शब्द नव्हता, त्याला V4 म्हणून तयार केले. मग बाय डिफॉल्ट हा V4च असल्यावर परत वेगळा V4 घ्यायची गरज नाही सेंटेन्स मध्ये. पुढे जाऊन आपण त्याचा डिटेल रूल पाहूया. ठीक आहे. तसंच मग डजला डज नॉट केले म्हणजेच डझंट. अंडरस्टूड इथपर्यंत क्लिअर. येस सर. Yes, हा, sir. व्हेरी गुड. तर बऱ्याच जणांना समजलं असावं. आणि आपण टेन्सला तर सुरुवात केलेली आहे, फक्त वेळेचं बंधन आहे असल्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागेल. तर हे गोष्ट बेसिक तुम्हाला कळाली. याच्या पुढे आपण वर्बचं ऍप्लिकेशन सेंटेन्स मध्ये पाहणार आहोत. प्लस हा टेन्स झाल्यावर आपल्याला हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब्स पण आपल्याला घ्यायचे, तेही आपल्याला लिटरली यूज होणार आहेत रेग्युलर लाईफमध्ये. ओके. So with this, we will take a pause here for this session. I welcome you in the next session again. आणि आता आपल्याला 31 तारखेला अहिल्या देवींचं
जन्म तिथी आहे, त्यामुळे आपल्याला एक चालू आहे विचार कॉम्पिटिशन ठेवायचा. तर किती जण त्यात पार्टिसिपेट करतील मला अजून अंदाज नाहीये. होप सो इट एव्हरीथिंग वर्क्स वेल, देन शुअरली वी विल डू इट. तुमच्या ग्रुपला काही मेसेजेस येत असतात, तर त्याच्यावर काही ग्लोबल इंग्लिश चॅनल पण आपण केलेलं व्हॉट्सअपचं. त्याला काही क्वीज असतात डेली, त्याच्यावर काही वेगवेगळे नवीन ग्रॅमॅटिकलचे रूल्स असतात, टेस्ट असतात, तर ते पण अप्लाय करत चला. आणि जर एकंदरीत तुम्हाला फ्री क्लबला जर मंडेला वेळ असेल तर नक्की या. म्हणजे इथे पण तुम्हाला येऊन तुमचे बाकीचे डाऊट्स पण क्लॅरिफाय होतील. किंवा सॉफ्ट स्किल जो टच असतो आपला, तो आपण मंडेला बेसिकली ठेवतो. तिथं ऑलरेडी एक्झिस्टिंग विद्यार्थी प्लस ज्याला नवीन यायचंय, त्याला क्लास नाही लावता येते, त्याला वेळ नाहीये. जसं तुम्ही आहात, सपोज क्लासला तुम्हाला वेळ नाहीये, तुमचं प्रोफेशन, तुमच्या जबाबदाऱ्या, तर एक दिवस ऑफलाईनला तुम्ही नक्की येऊ शकता. आणि खास त्यांच्यासाठी ज्यांना येत आहे परंतु वेळ नाहीये बोलायला म्हणून ते पॉलिश होत नाही, ज्यांना येत नाहीये पण शिकायचंय त्यांच्यासाठी पण आहे. मग इथे मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही पद्धतीने तुम्ही इथे इंटरॅक्ट करता. इंटरॅक्शन मध्ये इंट्रोडक्शन, त्यानंतर ते सॉफ्ट स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, ग्रुप डिस्कशन, असे वेगवेगळे टॉपिक्स जसे ऑडियन्स ठरवते त्याप्रमाणे आपण घेत असतो. ओके. ज्याला थोडासा अजून वेळ कमी, त्यांनी युट्यूबला आपलं लाईव्ह सेक्शन आहे, त्याच्यामध्ये जाऊन फ्री क्लबचे व्हिडिओज पहा. ते लाईव्ह इंटरॅक्शन तिथं आता टेन्सची सिरीज आपण ऑलरेडी घेतलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकता. ओके. त्यामध्ये ऑलमोस्ट 11-12 टेन्सेस आपण कव्हर केले मागच्या 12 आठवड्यात, तर तेही तुम्ही कव्हर करून तुमच्या स्पीडनी पण तुम्ही शिकू शकता. याच्या व्यतिरिक्त ग्लोबल इंग्लिश ऍप आहे आपलं एक, ते ऍप डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरला. त्याच्यामध्ये काही फ्री कॉन्टेंट तुम्हाला दिलेलं आहे खास, त्याच्यात व्होकॅब्लरी आहे, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, त्याचाही यूज करा. अल्टिमेट एम इज व्हॉट, इंग्लिश सोपं आहे हे जगाला पटकन कळायला पाहिजे, आणि ते कसं बोलायचं याच्यासाठी जेवढं युजफुल सोर्स ऑफ मटेरियल आहे, जेवढं प्लॅटफॉर्म देता येईल तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याचा नक्की उपभोग घ्या. अँड ट्राय टू लर्न, ट्राय टू स्पीक ॲज मच ॲज पॉसिबल विथ वॉट एव्हर यू हॅव. डोंट वेट फॉर परफेक्शन because it is not possible in this era. Perfection is the limit. Don't wait for it. Let's go today for the log off section and we will meet on the next Monday. Take care. Enjoy. Thank you. Thank you Sir, all of you. today's homework. Today's homework is like make the sentences which you have learnt earlier, and now not only make sentences, add some conjunctions and prepositions into it. For example, ज्याला बोर झाला असेल, सर आय स्पीक इंग्लिश, आता स्पीकचं अजून घेतलंच नाही आपण, सपोज आय एम इंग्लिश स्पीकर असं वाक्य तुम्ही बनवलं असेल. आय एम इंग्लिश स्पीकर बट आय वॉन्ट टू बिकम परफेक्ट. आता इथे तुम्हाला जे वर्ब्स आहेत त्याचा यूज करा इथे सिंपल प्रेझेंटचा. ज्याला ज्याला येते ऑलरेडी त्यांच्यासाठी सांगितलंय, ज्याला येत नसेल डोंट वरी, आता सिंपल प्रेझेंट झाल्यावर ते वापरता येईल तुम्हाला. ठीक आहे. जसं आय एम इंग्लिश स्पीकर बिकॉज आय स्पीक इंग्लिश ऑलवेज. मग हे सिंपल प्रेझेंटचं वाक्य तुम्हाला पुढे वापरल्यावर लागणार आहे. आणि पहिलं आणि दुसऱ्याचं जोड का करायची, कारण फ्लुएन्सी ही जोडल्याशिवाय येणार नाही. एक वाक्य बोललं म्हणजे फ्लुएंट नाही होत, लाईन्स ऑफ सेंटेन्सेस, त्यामुळे तुम्हाला सहज जोडता आले पाहिजे. मग आपल्याला पुढे कंजंक्शन, प्रेपोजिशनचा इफेक्ट यूज करायचा आहे. ओके. मग जे जे टेन्स आपण शिकणार आहे ते ऍप्लिकेशन मध्ये शिकणार आहे. सो बी रेडी, प्रॅक्टिस मॅक्सिमम करा, जेवढी करता येईल तेवढी. ऑल द बेस्ट. सी यू Thank you, इन द sir. नेक्स्ट वीक. थँक यू. Good night. Good night all. Night, sir. Good night.